शिंदे तुम्ही एक काम करा, तुम्ही ताबडतोब 2 माणसांना सोबत ठेवा. इथे काही माणसं लागणार आहे त्यांना तयार करा. आपल्याला लवकरात लवकर इथून निघावं लागणार आहे. सर पण झालंय काय एक्झॅक्ट? मनस्विनीच्या जीवाला धोका आहे. फोन करणारा माणूस कोण होता माहित नाही, पण तो हेच बोलत होता. शिंदे आपल्याला लवकरात लवकर मनूपाशी पोचावं लागणार आहे. येस सर, तुम्ही मनस्विनींना वॉर्न करा, मी टीमला रेडी करतो. तू नक्की इथेच राहतोस ना? हो का? नाही असं वाटत नाहीये. आणि एक मोलकरी ठेवली होतीस ना? ती येते ग, पण काय की मीच घरात नसतो, त्यामुळे मग या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. आणि बाहेर खायची सवय झाली आहे, त्यामुळे आता घरचं जेवण आवडत नाही, हो की नाही? पण आता तू आहेस काय ना की प्रेमानं कोणी करून खायला घालणार नव्हता. आणि नुसती हाताला चव असून उपयोग नाही ग, त्याला प्रेमाची फोडणी आणि आपलेपणाची धग असेल ना, ते जेवण कसं चविष्ट होतं. तुम्ही काही काम होतं का? मनू कुठे? म्हणून मला माहित नाही. म्हणजे ती कुठे जवळपास गेली आहे का? हो, ती बाहेरच गेली आहे, पण ती माहित नाही कुठे गेली आहे. माहित नाही कुठे गेली आहे ती, कधी येणार? कुठे हरवलाय? नाही काही नाही. बरं जेवण रेडी आहे, जेवूया. म्हणून काय केलंस तू? का मीठ जास्त झालंय का तिखट? मला वाटलंच होतं काहीतरी चुकेल. मला काहीच सवय नाही या किचनची. म्हणून 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणाची चवही फिकी पडेल ना, एवढं अप्रतिम जेवण झालंय. खरंच खूप छान झालंय. आजपर्यंत ना तुझ्या स्वभावावरती, तुझ्या रांगोळीवर, तुझ्या लुक्सवर मी फिदा होतोच, पण आज तुझ्या हातचं जेवण, तुझा खऱ्या अर्थाने फॅन झालोय मी. जेवताना बोलायचं कमी आणि खायचं जास्त असतं. खा आता. अहो पण तुमच्या अशा वागण्यानं, खोटं बोलण्यानं पोलिसांची दिशाभूल होऊ शकते. तुम्हाला माहिती, आम्हाला मनूचा जीव धोक्यात असल्याचा फोन आला होता आणि म्हणूनच आम्ही इथे आलोय. तिच्या जीवाला धोका आहे? नाही नाही, तिला काय होतं का म्हणे? अभि काहीतरी कर बाबा, ऋतू सापडायला हवी. काय झालं वसू? का एवढी तडतड करतेस तू? हे बघ, आपण सगळेजण शोधतोच आहोत ना तिला. येईल ना ती, कदाचित स्वतःहून घरी. घरात होती तेव्हा आपला जीव नकोसा केला होता. आता घरातून निघून जाऊन त्रास देते. सगळी नाटकं होती त्या मुलीची, सगळी नाटकं. वेडाचं नाटक, न बोलण्याचं नाटक, नाटक करून फसवलं तिने आपल्याला. हाय आकाश. हाय मंगेश. मी तुमच्याकडेच येणार होतो. माझ्याकडे? माझ्या मोबाईलवर एका अनोळखी माणसाचा फोन आला. त्यांनी स्वतःचं नाव नाही सांगितलं, पण हे सांगितलं की तुझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाला धोका? कोणी केला असेल असा फोन? आणि धोका कोणापासून? मनू सुरक्षित ही चांगली गोष्ट आहे, आणि ती तुमच्या बरोबर आहे म्हणजे काळजीचं कारणच नाही. तुला काहीही वाटलं, जाणवलं तर लगेच मला फोन कर. ओके, बाय. मला असं वाटतंय की आकाश प्रेमात पडलाय तुझ्या. काय? छे नाही, मला नाही असं वाटत. ते फक्त त्यांच्या ड्युटीच्या प्रेमात आहेत. म्हणून ही अशी माणसंच पटकन प्रेमात पडतात. रेक्टर बाई, ती मुलगी, ती आत होत. मनू, अगं ती मुलगी ती कुठे गेली कोणाच ती नाहीये तिच्या खोलीत आता. मिसेस राऊत, तुम्हाला काय वाटतं, ती का पळून गेली? आम्हालाही ते समजलं नाहीये. त्या दिवशी आमच्याकडे गणपती होते, पूजा झाली आणि आम्ही सगळे आरतीच्या तयारीत होतो. आरती सुरू झाली, आम्ही सगळे त्यात तल्लीन झालो. नेमकं तेवढ्याच काळात आमचं तिच्याकडे दुर्लक्ष झालं असेल आणि ती पळाली. त्या दिवशी म्हणजे गणपतीच्या दिवशी मी इथे आलो, तेव्हा तुम्ही मला का नाही सांगितलं?